पुढची बातमी, बेस्ट पतपेढी निवडणूक निकाल लागलेला आहे। ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पूर्णपणे पराभव झालाय। प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झालेले आहेत। शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकलेल्या आहेत। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव झालेला आहे। उत्कर्ष पॅनलचा पराभव झालाय। ठाकरे बंधूंचा 0-21 न पूर्णपणे पराभव झालेला आहे। निकालानंतर प्रसाद लाड यांनी ट्विट केलेलं आहे, जागा दाखवली असे ट्विट त्यांनी केलेलं आहे। बेस्ट पतपेढीच्या या निवडणूक निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, कारण पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र येऊन या पतपेढीची निवडणूक लढत होते उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून, आणि त्यामुळेच या ठिकाणी नेमका काय निकाल येतो याची उत्सुकता सगळ्यांना होती। प्रसाद लाड यांच्या पॅनलने मात्र या ठिकाणी 7 उमेदवार विजयी केलेले आहेत, तर शशांक राव यांच्या पॅनलने 14 जागा जिंकलेल्या आहेत। या संदर्भातली माहिती घेऊयात माझे सहकारी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, उत्कर्ष पॅनलच्या माध्यमातून दोन्ही ठाकरे एकत्रपणे निवडणूक लढत असल्यामुळे वेगळ्या निकालाची खरं तर अपेक्षा होती, मात्र एकही जागा जिंकता आलेली नाही। वास्तविकतेत एका बाजूला या निवडणुकीकडे सगळ्यात जास्त लक्ष होतं ते म्हणजे दोन्ही ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दोन्ही ज्या संघटना आहेत उबाटा आणि मनसे एकत्रित आल्या होत्या, आणि दोन बंधू एकत्रित येण्याची जी चर्चा खूप माध्यमांमध्ये सुरू होती, मुंबईमध्ये सुरू होती, तर त्याचा नेमका परिणाम काय होईल हे जर पाहिलं, या गोष्टीचं सगळं ॲनालिसिस केलं तर बेस्टचे सगळे मतदार हे जवळपास 90% जास्त हे मराठी मतदार आहेत। या निवडणुकीमध्ये मतदान नोंदवणारे हे मराठी माणसं आहेत। तर मराठी माणसं एकत्रित झाले असा जो दावा केला जात होता, मराठी माणसांवर प्रचंड सहानुभूती आहे दोन ठाकरेंविषयीचं, किंवा मराठी मतदारांचे आपणच ठेकेदार आहोत, आपणच हुकमी ऐक्य आहोत, असा जो दावा वारंवार या ठाकरे बंधूंकडनं केला जातो, तो दावा आता फेल होताना दिसतो। कारण की या निवडणुकीमध्ये मुळात शशांकराव यांच्या याआधीही काही लोक सदस्य या कमिटीवर होते, त्यांचा सर्वात जास्त आत्ता विजय अधिक भक्कम झालेला दिसून येतोय, कारण की जवळपास 14 जागा शशांकराव यांच्या संघटनेने जिंकलेल्या आहेत। आणि दुसरीकडे अर्थात प्रसाद लाड यांचं स्वतःचं मॅन पॉवर सप्लाय कंपनी आहे। गेल्या काही कालावधीमध्ये वेगवेगळ्या संघटना, ज्या कामगार संघटना आहे, यामध्ये त्यांनी बांधणी केलेली आहे, आणि भाजपच्या नेतृत्वामध्ये प्रसाद लाड यांनी ही निवडणूक लढवली होती। आणि या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर प्रचारामध्ये सुद्धा जे मुद्दे होते की एकतर कोविड भत्ता असेल, दुसरीकडे पतसंस्थेतल्या जे संघटनेचे जे वर्चस्व असणारे आधी जे उबाटाचे नेते होते त्यांनी गैरपद्धतीने गैरमार्गाने आर्थिक गैरव्यवहार केला होता। जवळपास लोणावळ्यामध्ये एक गेस्ट हाऊस खरेदी करताना करोडो रुपये अधिक किंमत दाखवून ती खरेदी करण्यात आली होती, आणि त्याच्यावर आरोप प्रत्यारोप झाले होते। या संदर्भामध्ये EOW चौकशी सुद्धा सुरू लावलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या सगळ्या मुद्द्यांवर आरोप प्रत्यारोप केले गेले, पण हे स्थानिक तिथले जरी मुद्दे असले तरी मराठी मतदारांनी ठाकरेंना एकत्रित असूनही त्यांना नाकारलेलं आहे। दुसरीकडे ठाकरेंचं वर्चस्व आधी असणारी पूर्ण या संघटनेमध्ये आता पूर्ण भगदाड पडलेला दिसून येतं, आणि फार मोठा परिणाम या गोष्टीचा किती होईल याविषयी तर्कवितर्क आहेत, चर्चा आहेत, मतमतांतर आहेत। पण तुर्तास तरी एक छोटीशी बेस्टची पतसंस्थेची निवडणूक ही लार्जर यासाठी झाली की दोन ठाकरे एकत्रित आलेले आहेत, आणि तरी देखील या निवडणुकीमध्ये भाजप आणि शशांकराव यांनी मिळवलेलं वर्चस्व किंवा यश हे फार मोठं आहे, आणि ठाकरेंसाठी हा फार मोठा धक्का आहे। निश्चित सागर, असाच राहा माझ्यासोबत। आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर सुद्धा आहेत। सर, खूप खूप स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। आणि मला खरं तर विचारायचं आहे तुम्हाला, लिटमस टेस्ट किंवा महापालिका निवडणुकीच्या आधीची ही तयारी, अशा अनेक चर्चा असताना हाती आलेला हा निकाल तुम्हाला अपेक्षित होता की वेगळं चित्र तुम्हाला अपेक्षित होतं? एक साधारणतः तिरंगी लढत होईल तिथे अशी अपेक्षा सुरुवातीपासून होती, कारण जेवढी प्रसार माध्यमांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची आणि एकत्र येऊन पहिली निवडणूक लढवण्याची जेवढी चर्चा होती, तेवढी तिकडे त्यांच्या सदस्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये किंवा बेस्ट समितीच्या मतदारांमध्ये नव्हती। एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण प्रसार माध्यमांमध्ये शशांकराव यांना तसं दुय्यम लेखलं होतं, पण अनेक वर्ष म्हणजे शरदराव यांच्यापासून त्या संघटनेवर त्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे, आणि ते सतत सक्रिय असतात। म्हणजे केवळ निवडणुकीपुरते नाही तर ते कायम तिकडे सक्रिय असतात। दुसरा भाग याच्यामध्ये असा होता की प्रसाद लाड असतील, नितेश राणे यांची समर्थ संघटना असेल, किरण पावसकर असतील शिंदेच्या शिवसेनेने, हे सगळे एकत्र येऊन त्यांनी पहिल्यापासून ही निवडणूक गांभीर्याने घेतली होती। आणि त्यामुळे मला वाटतं की ठाकरे बंधूंचं त्या प्रमाणात मतदारांचे ते जे मतदार आहेत त्यांच्याशी संपर्क असेल, किंवा त्यांचे जे उमेदवार होते त्यांच्याशी संपर्क तेवढ्या प्रमाणात झालेला दिसला नाही। ऐनवेळी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला।
दुसरं असं आहे की फक्त मराठी मतं एकत्र आली म्हणून फायदा होतो असं होत नाही. कारण जसा सागरने जसा उल्लेख केला तसं बेस्ट समिती मध्ये बहुतांश मतदार किंवा पदाधिकारी आहेत ते मराठीच आहेत. त्याच्यामुळे मराठी अमराठी वगैरे असं ध्रुवीकरण होण्याची तिथे अजिबात शक्यता नव्हती. आणि मराठी मतदारांचं आम्ही एक अल्टिमेट चॉईस आहोत किंवा आम्हीच एकमेव पर्याय आहोत असं भ्रम जर कोणाचा असेल तर त्या या निवडणुकीने मला वाटतं की तो दूर झालाय. परंतु आता ही छोटीशी निवडणूक होती, ती मतदारांपुरते मर्यादित होती, त्याला अनेक कंगोरे होते. कारण महापालिकेमध्ये आता कोणाची सत्ता नाही. पूर्वी बेस्ट समिती आणि महापालिकेतील सत्ता ही एक समवेत जायचं, ते सुसंगत असं सुसूत्रता असायची त्यांच्या राजकारणामध्ये. तशी परिस्थिती नाही. दुसऱ्या आधीच्या जे ठाकरे गटाची समिती होती त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर आरोप होते अपहाराचे. त्या संदर्भातही सदस्यांमध्ये मला वाटतं प्रतिक्रिया होती. आणि या निवडणुकीचा निकाल म्हणजे जो अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे लागलेला आहे. अर्थात ठाकरे गटाला किमान 4 ते 5 जागा मिळू शकतील असं आधी सांगितलं जात होतं, परंतु त्याही मिळालेल्या नाहीत. त्याच्यामुळे ही निवडणूक काही महापालिका निवडणुकीचं एक काही शीतावरून भाताची परीक्षा करावी अशी ही निवडणूक नव्हती. परंतु एकत्र लढलेल्या पहिल्या निवडणुकीतला पराभव हा निश्चितपणे मला वाटतं की तो एक मॉरलला धक्का देणारा तुमचा असू शकतो. कारण फक्त एकत्र येणं आवश्यक नाही, तर ते मतदारांचं पाठबळ मिळवण्यासाठी काही वेगळे प्रयत्नही करावे लागतात. त्याची जाणीव या निवडणुकीने दिली असं म्हणावं लागेल. निश्चित पाठबळ मराठी माणसाचं सुद्धा मिळणं अपेक्षित होतं या खरं तर निवडणुकीमध्ये, जे कदाचित मिळालं नाही. त्याची कारणं अनेक असू शकतात. सर, उत्कर्ष पॅनल जे ठाकरे बंधूंचं होतं त्याची चर्चा या निवडणुकीच्या माध्यमातून खूप जास्त प्रमाणात होती. मात्र शशांक राव यांच्या पॅनलची तेवढी जास्त चर्चा नव्हती जितक्या त्यांना जागा मिळालेल्या आहेत. याची कारणं काय आहेत? मी तर मगाशीच हे म्हटलं की शरदरावांपासून ते अनेक वर्ष त्या संघटनेच्या जडणघडणीत किंवा अनेक वर्ष या संघटनेशी, पदाधिकाऱ्यांशी, मतदारांशी त्यांचा संपर्क आहे. त्याच्यामुळे त्याचा त्यांना फायदा होणार हे तर स्पष्ट दिसत होतं. हे दुसरा असा भाग होता की याच्यामध्ये हे 3च होते की बाकी ठाकरे गट आणि ठाकरे बंधू यांचं एकत्र येणं म्हणजे निवडणुकीतले काही मतदार एकत्र येतील, त्यांची बेरीज होईल अशी गणितं मांडणंच या निवडणुकीसाठी चुकीचं होतं. कारण ही निवडणूक मर्यादित एका पतसंस्थेपुरती होती आणि पतसंस्थेतले मतदार जे असतात ते काही राजकीय विषयावर किंवा फार भावनिक मुद्द्यांवर लगेच एकत्र होतील किंवा त्यांचं ध्रुवीकरण होईल हा समजच मुळात मला वाटतं की चुकीचा होता. त्यामुळे या निवडणुकीत जेवढी चर्चा ठाकरे गटाची झाली तेवढा वर्चस्व किंवा तेवढं स्थान तिकडे मतदारांमध्ये दिसलं नाही. आणि शशांक राव यांचं म्हणाल तर सतत संपर्क आणि मतदारांशी असलेले व्यक्तिगत संबंध याचा हा मला वाटतं विजय आहे असं म्हणावं लागेल. निश्चित. अभय सर, खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बातचीत केल्याबद्दल. सागर, पुन्हा एकदा तुझ्याकडे येते. खरं तर आता ज्या पद्धतीनं सरांनी विश्लेषण केलं की आता आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगानं या निवडणुकीकडे पाहणं योग्य नाहीये खरं तर, कारण ही फार छोटी आणि साधी निवडणूक होती. मात्र तरी सुद्धा ठाकरे बंधू एकत्र येणार आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टीनं ही ती निवडणूक होती ज्याच्यासाठी त्यांना सुद्धा एक आढावा घेणं या निवडणुकीच्या माध्यमातून शक्य होणार होतं की एकत्र आल्यानंतर नेमके काय परिणाम होतात. आता या निकालानंतर हे दोन्ही बंधू एकत्र येण्यावरती काही परिणाम होऊ शकतो, या संदर्भातला पुनर्विचार केला जाईल? तृप्ती, मुळात एका निवडणुकीवर ही एकतर मुळात खूप छोटी निवडणूक आहे. त्याचे मतदार एक नियोजित आहेत आणि मुळात कामगार युनियनमध्ये ज्यांची नोंदणी आहे तेच मतदार आहेत. याच्यावरून पूर्ण मुंबई महापालिकेचं गणित ठरवणं फारसं खूप घाईचं होईल आणि मुळात राजकारणामध्ये कोणतीही शक्यता 100% नसते. अनेक घटना या पडद्यामागे घडत असतात, अनेक गोष्टी पडद्याच्या आड घडतात आणि कालांतराने त्याचा पडसाद ज्यावेळेस उमटतात त्यावेळेस ते कळतं की अरे बाबा हे ह्याच्यामुळे झालं. त्यामुळे या निवडणुकीच्यावर आधारित जर मुंबई महापालिकेचं गणित ठरेल असं म्हटलं तर फार चुकीचं होईल आणि त्याच्यावरनं हे सगळे दोन्ही बंधू ठाकरे एकत्रित राहतील किंवा नाही राहणार हेही सांगणं फार कठीण आहे. पण ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वातावरण निर्मिती अधिक करू पाहत होते आणि राज ठाकरेंकडनं वारंवार सबुरीचा सल्ला दिला जात होता की निवडणुकी ही एकत्रित आहे, या अनुषंगाने फार भाष्य प्रवक्त्यांनी करू नये असं थेट सूचना राज ठाकरेंच्या होत्या. त्या मुळात यासाठी होत्या असं म्हणावं लागेल.
कारण की आत्तापासूनच जर तुम्ही ढोलकी वाजवता आहात त्याचे परिणाम पडसाद काय पुढे घडतायत हे सांगता येत नाही या. आणि निवडणूक ही एक मुद्द्यावरून नसते तर वेगवेगळ्या कारणं असतात, वेगवेगळी तत्कालीन परिस्थिती असते आणि त्या लाटेवर स्वार व्हावं लागतं. जर मराठी माणूस आणि ठाकरे बंधूंची लाट आत्ताच निर्मिती केली तर जसं मुंबई महापालिका निवडणूक साधारणतः डिसेंबरपर्यंत होईल असं सांगितलं जातं, तोपर्यंत तो जो लाट आहे त्याची जी चर्चा आहे ती तितक्या उच्चांकावर ठेवणं हे फार कठीण काम आहे. त्यापेक्षा दोन बंधू एकत्रित येणार ही चर्चा फक्त घडवणं आणि त्याच्यातून चर्चेत माध्यमांमध्ये राहणं, जनतेमध्ये राहणं आणि एक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न राज ठाकरेंचा होता. आत्ता या निवडणुकीपुरतं जर बोललं गेलं तर मुळात या दोन्ही बंधूंनी ज्या पद्धतीने हवा केली त्याच्यामुळेच ही एकत्रित आलेली आणि त्याच्यानंतर ही पहिली निवडणूक होती. निवडणुकीमधले मतदार हे मर्यादित होते. त्या तुलनेने शशांकराव जे आहेत, जसं सांगितलं की शरदराव असतील, शशांकराव असतील, हे मुळात युनियनसाठी काम करणारे नेते आहेत आणि पूर्ण वेळ त्यांचं काम युनियनसाठी आहे. त्यामुळे अशा निवडणुकीत युनियनचे जे मतदार आहेत, जे सदस्य असतात, त्यांना आपला जवळचा नेता कोण आहे किंवा आपल्याशी तो कसा उपलब्ध होतो, त्यांचे नेहमीचे ऋणानुबंध कसे आहेत याच्यावरनं हे मतदान होतं. त्याच्यामुळेच कदाचित शशांकराव हे याच्या सगळ्या तिन्ही पॅनलमध्ये अधिक सरस ठरले. दुसरीकडे जर पाहिलं तर अर्थात अनेक युनियनच्या लोकांचे सदस्यांची कामं ही सरकारच्या संबंधित अनेक गोष्टी आहेत. आज जर प्रशासक भलेही असला, सरकार कोणाचं नसलं तरी महापालिकेमध्ये, तरीही सुद्धा महापालिकेतल्या प्रशासकांना ऑपरेट करण्याचं काम जे आहे ते नगरविकास खाते म्हणून एकनाथ शिंदे आणि राज्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे युनियनच्या लोकांना सुद्धा माहिती आहे की स्वतःची व्यक्तिगत कामं, संघटनेची कामं जी असतील ती कुणाकडनं होऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये संघटना सुद्धा बदलताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये जसं एकेकाळी डाव्या संघटनांचं वर्चस्व. धन्यवाद सागर संपूर्ण माहिती करता. आणि नंतर बेस्ट पतपेढी निवडणूक निकालावरती प्रतिक्रिया आलेली आहे केशव उपाध्याय आणि संजय राऊत यांची, ती सुद्धा पाहूयात. एकाकडे गमावण्यासारखं काहीही नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काहीही नाही, अशा दोन शून्यांची बेरीज केली आणि त्यात कितीही शून्य मिसळली तरी उत्तर शून्यच येतं. हे शाळा न शिकणाऱ्या मुलाला सुद्धा माहिती असतं. पण तरी काही जणांना ओळखायचं नसेल तर त्याचं उत्तर, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बेस्ट कामगार पतपेढीच्या निकालाकडे पाहिलं पाहिजे. मोठा गाजावाजा करत दोन ठाकरे बंधू एकत्र आले, आता ते सगळं काही जिंकणारच असा आव आणला गेला, असा मोठ्या प्रमाणात कांगावा केला गेला. प्रत्यक्षामध्ये बेस्ट कामगार पतपेढीच्या निवडणुकीत जी वर्षानुवर्ष उबाठाकडे होती, तिथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही. याचा अर्थ मुंबईतला मराठी माणूस हा विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी सोबत आहे, भावनेच्या वरती राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंसोबत नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित सिद्ध या निवडणुकीच्या निकालाने झालंय. ठाकरे बँक कधीच फेल होणार. मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही, काय झालं या निवडणुकीत, कशा प्रकारचे निकाल लागले, तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही. पतपेढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही, ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही. लोक एकत्र आले, निवडणुका लढले असतील. ज्या युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का, तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियन मध्ये असल्याची माझी माहिती आहे, मला माहिती आहे. त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त. या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाही. या निवडणुका ज्या असतात या पक्षीय बलावर, ठीक आहे काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल, पण मला याच्यामध्ये फार मोठं यश कोणाला मिळालंय किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही.